मागील गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून निसर्ग क्षेत्रात येथील तरुण मंडळी निस्वार्थ भावनेतून कार्य करत आहेत। त्यांचे कार्य बघून ओझरकर नागरिकांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कार्य करणाऱ्या तरुणांना मदत करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे। सिमेंटचे जंगल वाढल्याने निसर्गाची हानी होत आहे। त्यातच साप व अन्य सरपटणारे प्राणी लोकवस्तीकडे येत असताना बिबट्यासारखा वन्यजीव देखील लोकवस्ती व शेतवस्तीवर येऊन पशुधन व कधी कधी चुकीने मनुष्यांवर हल्ला करत आहे। या सगळ्या प्राण्यांना वन विभागाच्या मदतीने सुरक्षित पकडून पुन्हा जंगलात सोडले जात आहे। यामुळे वन्यजीव व मनुष्य दोघांचाही जीव वाचतो। या निस्वार्थ केलेल्या कामाची पावती म्हणून ओझरकर नागरिकांनी नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेली AREAS फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांना त्यांच्या स्वतःचे संरक्षण होण्यासाठी जंगल शूज भेट दिले, जेणेकरून साप पकडताना किंवा जंगलात जात असताना कुठलीही इजा होणार नाही व काम अधिक सोपे होईल। ओझरमधील गोपीनाथ दौलत पल्हाळ, शिवाजी किसन पाटील, ज्ञानेश्वर त्र्यंबक कदम, पांडुरंग बाबूराव आहेर, बापूसाहेब धोंडीराम चौधरी, बाळासाहेब लक्ष्मण पगार, विष्णू शिवाजी पगार, नरेंद्र दुबे यांनी मदत केली आहे। या मदतीने चांगली सुरुवात झाली असून यापुढेही काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त करत AREAS फाउंडेशनचे संचालक वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर व त्यांचे सहकारी मंगेश चारुस्कर, हेमंत वानले, संदीप कराटे, राजेश शेजवळ, मोहन जगताप, देवीदास सताळी यांनी दात्यांचे आभार मानले। आज आपण ॲनिमल रेस्क्यू एज्युकेशन अवेअरनेस सोशल फाउंडेशन या संस्थेसाठी आपण इथे जमलेलो आहोत। या संस्थेचं जे कार्य आहे ते वन्यजीव संरक्षण करणे, त्यांच्या काही अपघात वगैरे झालेले असेल किंवा कुठे काही रेस्क्यू ऑपरेशन असलं, म्हणजे उदाहरणार्थ हे विषारी सर्प वगैरे असतात शेतात पाड्यात, तर त्यासाठी ही संस्था कार्य करत असते आणि त्यांना योग्य त्यांच्या निवासामध्ये ते त्यांना पुन्हा सोडून देत असतात। तर या संस्थेचं जे कार्य आहे हे फार उत्कृष्ट कार्य आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये या संस्थेचं चांगलं नाव झालेलं आहे। परंतु संस्थेला आज हे कार्य करत असताना काही गोष्टी जे डिव्हाइसेस वगैरे असतात ते कॅप्चरिंगसाठी त्यासाठी खूप अडचणी येत असतात। तर आज आम्ही त्यांना ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंसाठी आम्ही आज त्यांना डोनेशन देत आहोत। नमस्कार, माझं नाव गोपीनाथ दौलत पल्हाळ, राहणार लक्ष्मीनगर पल्हाळ म्हणा। आज आपण इथं जमलेलो आहे कारण AREAS फाउंडेशन ओझर यांचं जे काम चालतं, म्हणजे रात्री अपरात्री केव्हाही फोन केला ते वन्यजीवन संरक्षण करतात, केव्हाही फोन केला तर ते सर्वांसाठी उपलब्ध राहतात आणि एक त्यांचं काम बघून त्यामुळे आज असं ठरवलं की काहीतरी आपल्याकडून मदत झाली पाहिजे त्या संस्थेला आणि त्यांचं काम असंच पुढं चांगलं चालत राहावं। नमस्कार नाशिककर, मी न्यू समाधान शोमार्टचा संचालक मोहन ऑर्डर आहे। AREAS फाउंडेशनकडून आलेले जे लोक या व्यक्ती आहेत सर्व लोक यांनी नाशिक सोडून न्यू समाधान शूजचे यांनी ते वस्तूसाठी ना जे पण क्वालिटीसाठी शूजसाठी जे हे केलं निवड केली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे आज नांदूर नाका येथे समाधान शूमार्टमध्ये आलेलो आहे आणि वन्यजीव पकडताना साप पकडताना त्यांचं स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी आपण हा शूज त्यांना देतोय। इक्विपमेंटसाठी नाशिकमधील समाधान शू मार्ट इथे आलेलो आहोत। आता हे बघा तुम्ही, आपण जंगल शूज घेतलेले, ज्यामुळे याला कदाचित काही दुखापत वगैरे झाली तर त्यासाठी सेफ्टी म्हणून हे जंगल शूज घेतलेले। नमस्कार मित्रांनो, आज AREAS फाउंडेशनच्या मदतीसाठी ओझरकर वासीय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून मोठं दान स्वरूपात ते आम्हाला मदत करत आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही जवळपास गेल्या 20 वर्षापासून वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये काम करत आहोत। हे काम करत असताना अनेक अडचणी येतात। झोपडीत राहणारे विद्यार्थी किंवा मुलं देखील आमच्यासोबत वन्यजीव संवर्धनाचं काम करत असतात आणि हे काम करत असताना वन्यजीवांचा कधीही आमच्यावर हल्ला होऊ शकतो। तर हा हल्ला गेल्या 15 वर्षात पण मी अनुभव घेतलेला आहे आणि माझ्या सहकार्याने अनुभव घेतलेला आहे आणि असे दानशूर व्यक्तींनी आम्हाला आज जंगल शूज सारखे शूज आम्हाला दानरूपी मदत केल्याने आम्ही अजून पुढील काही आमचं जोपर्यंत आयुष्य आहे त्या आयुष्यभर आम्ही हे काम करत राहणार आहोत। हा जो उचललेला विडा आहे तो आम्ही खाली ठेवणार नाही। हे काही डोनर लाभलेले आहेत त्यांची मी नावं आपल्याला सांगतो। तर माझे सहकारी मित्र असतील गोपीनाथ पल्हाळ, दुसरे आमचे मित्र आहेत शिवाजी पाटील, परत आहेत आमचे ओझरचे संदीप भाऊ चौधरी, नंतर आमचे मार्गदर्शक आहेत पांडुरंग भाऊ आहेत, तसंच ज्ञानेश्वर काका कदम, त्यासोबतच बाळासाहेब पगार असतील, विष्णू भाऊ पगार असतील आणि नरेंद्र दुबे, या सर्व लोकांनी आम्हाला अशी छोटेखानी मदत केलेली आहे। नक्कीच आम्हाला ही आमच्या कौतुकाची थाप आम्ही समजतो आमच्या पाठीवर दिलेली आणि नक्कीच आम्ही तुमच्या या विश्वासाला पात्र ठरू
समाधान शूजचे आभार की आम्हाला वेळेत सगळे शूज आपण उपलब्ध करून दिले, त्यासाठी आपले नक्कीच आभार. आणि पुढील येत्या काळात आपण ही सगळ्या जणांनी जर आम्हाला अशी छोटेखानी काही मदत आपल्या परीने जर आपण केली तर यासाठी एरियाज फाउंडेशन आपल्याला नक्कीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत बघू इच्छिते. आणि आपण सगळ्या दानरूपी जर मदत केली तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. पुनश्च एकदा मी एरियाज फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आणि दानरूपी मदत करणाऱ्या दानशूरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.